वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेच्या बंजारा बहुल सोलापूर जिल्ह्यासाठी स्थापन करावयाच्या समितीच्या अध्यक्षपदी मुळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर येथील संदीप रूपचंद राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे। बंजारा बहुल 11 जिल्ह्यामध्ये वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत हाती घ्यावयाची कामे प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती सूचनाकरिता बंजारा समाजातील व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याची मान्यता शासनातर्फे देण्यात आली आहे। सोलापूर जिल्ह्यासाठी संदीप राठोड यांची निवड करण्यात आली असून या निवडीने बंजारा समाजात एकच जल्लोषाचे वातावरण पसरले आहे। वसंतराव नाईक तांडा वस्ती योजना व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत हाती घ्यावयाची कामे जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या अध्यक्षतेखालील समिती कामे सुचविताना सदरहून योजनेच्या सर्व तरतुदींची पूर्तता होईल याची दक्षता घ्यावी। योजनेअंतर्गत हाती घ्यावयाची कामे यापूर्वी अन्य योजनेतून मंजूर झालेली नाहीत अथवा अशा कामांना अन्य कोणत्याही योजनेतून निधी मिळालेला नाही याची खातरजमा करावी। तांडे वाडी किंवा वस्त्या यांचा समतोल विकास होण्याच्या दृष्टीने स्थानिक परिस्थितीनुसार कामांना प्राधान्यक्रम व निकड विचारात घेऊन कामे सुचविताना ती एकाच विशिष्ट प्रकारची नसावीत। तसेच निवड करावयाच्या कार्यासंदर्भात शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी। आता अशी ही मोठी जबाबदारी संदीप राठोड यांच्यावर पडली असून सोलापूर जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या आशेचे किरण आता संदीप राठोड यांच्यावर आहे। मी संदीप रूपचंद राठोड काल 10/1/2024 रोजी माझी महाराष्ट्र शासनाकडून वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेवर अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली। त्या नेमणूक करण्यासाठी ज्याचा सहकार लाभला महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री संजयभाऊ राठोड, अक्कलकोट तालुक्याचे विकास रत्न सचिनदादा कल्याण शेट्टी, महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तानाजी सावंत साहेब आणि आमचे शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत साहेब यांचा लाभ मला सहकार मिळाला। त्यांच्या माध्यमातून मला हे पद मिळालं। या पदाचं मी गोरगरीब व तांडापर्यंत विकास वाड्यापर्यंत विकास कसा नेता येईल त्यासाठी प्रयत्न करेल आणि मी खरोखर माझे मुख्यमंत्री माझ्या पक्षाचा एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांचाही मी खूप खूप आभारी आहे। ज्या गावात धनगर समाज असतील, ज्या तांड्यावर बंजारा समाज असतील, जेही घटक या योजनेमध्ये बसतील त्यांना विकास काम करून देण्याची जास्तीत जास्त मी प्रयत्न करेल। आणि ज्यांना घरकुल जे आता ह्या योजनेमध्ये जे घरकुल आहे त्याचा पण गोरगरिबांना ज्यांना घर नाही त्याचं घर देण्याचं काम मी प्रामाणिकपणे मदत म्हणजे प्रयत्न करेल तिथे।